फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ही आहे केबल कार। आता आपल्याला इथे टेबल माउंटनला जायचं आहे। जे टेबल माउंटन आहे ना, हे खूप उंचावर आहे आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला केबल कारने जावं लागतं। इथे जे टेबल माउंटन आहे ना, हे 360 इयर पूर्वीचं जुनं आहे। आणि इथे ह्याचं टेबल माउंटन नाव असं का ठेवलं आहे, कारण की तिथे वरती जे आहे ना, ते टेबलासारखा त्याचा आकार आहे, त्याच्यामुळे त्याला टेबल माउंटन असं बोलतात। आणि आता इथे फायनली आम्ही पोहोचल्यानंतर इथे पार्किंगची जागा आहे। टेबल माउंटनला आम्ही वरती चाललेलो आहोत। ते बघा किती मस्त व्ह्यू आहे। हे असं तुम्हाला चमकण्यासारखं दिसतंय ना, ह्या कार पार्किंग आहे। म्हणजे आपण खालून इथे वरती आलेलो आहे आणि असा हा व्ह्यू आहे। असा जबरदस्त असा व्ह्यू दिसतो आहे। इथे भरपूर सारे पॉइंट्स आहेत। प्रत्येक पॉइंट कॅप्चर करायला आपल्याला म्हणजे जेवढी जर गर्दी आली तर सगळेजण वेगवेगळ्या पॉइंटवर आपल्या सेल्फी घेऊ शकतात। इथे खूप गर्दी होती वरती सुद्धा आणि इथे वेगवेगळ्या देशातून लोक आलेली बघण्यासाठी। आणि वरती इथे फुलं सुद्धा आहेत वेगवेगळे बघा। हे इथे माझे फ्रेंड आणि मी मस्तपैकी फोटो काढतोय। इथे खूप थंड वातावरण आहे। आणि ह्याच्यानंतर आपण जाणार आहोत, आता आपण जाणार आहोत सील आयलँड बघायला। सील आयलँड बघण्यासाठी आपल्याला समुद्रातून जावं लागतं, बोट क्रूजनी जावं लागतं आणि जवळजवळ अर्धा ते पाऊण तास आतमध्ये जावं लागतं। तिथे गेल्यावर आपल्याला सील आयलँड बघायला भेटेल। आता इथे आम्ही बोटीमध्ये बसून चाललो आहे सील आयलँड बघायला। जे पाणी आहे खूप थंड आहे आणि खूप खोल आहे। हा जो ओशन आहे अटलांटिक ओशियन आहे। आता इथे आपण थोड्याच वेळात सील आयलँडला पोहोचणार आहोत। पाणी पण तिथे डार्क दिसत आहे। आता इथे जे आहे सील आयलँड
आता इथे थोड्याच वेळाने आपण बीचच्या जवळ पोचणार आहोत आणि तिथलं मार्केट आपण बघणार आहोत. आता इथे आम्ही बोटीतून उतरलेलो आहे आणि इथे साईडलाच हे लोकल मार्केट लागलेलं आहे. हे जे सेल्स आहेत त्यांना इथे खायला घालायला आहेत, पैसे द्यायचे आणि मग आपल्याला हे बघा हे जे होते हेच आपल्याला ते आयलँडला दिसत होते. आता हे मार्केट आहे बघा, मार्केटमध्ये किती शोच्या छान छान आफ्रिकन गिफ्ट्स आहेत, खूप वस्तू आहेत, खूप मस्त असं वेगवेगळं. इथले ज्या ह्या वस्तू आहेत ह्या खूप कॉस्टली होत्या. ऑफकोर्स म्हणजे साऊथ आफ्रिका हे कॉस्टली आहेतच, पण लोकल मार्केटमध्ये सुद्धा ह्या कॉस्टली वस्तू होत्या. हे बघा आफ्रिकन कपल, वाव. ओके बाय गाईज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.